चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे भाषा, तसेच सैनिकी स्कूल असेल, स्कॉलरशिप असेल, यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण या ठिकाणी उतार्याचा पाहणार आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी आतापर्यंत 16 उतारे पाहिले होते. आता आपला 17वा उतारा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, उतारा पाहण्याच्या पूर्वी अगोदर आपण सुरुवातीला या ठिकाणी प्रश्न पाहूया. चला तर पहा, उतार्यात वर्णन आहे. पहा, पर्याय क्रमांक ए, रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्त्वाची आहेत याचे. बी, लोक रक्तचंदनाची झाडे घरे बांधण्यासाठी कशी वापरतात याचे. पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचे. रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे. पहा, प्रश्न क्रमांक 2, गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो. पहा, ए, गमतीदार, बी, रागीट, सी, सुखी, डी, दुखी. पहा, तिसरा प्रश्न, पक्षी अतिशय आनंदी का होते. ए, पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते. बी, वृक्ष वर्षभर हिरवा होता. सी, वृक्षाची पाने बर्फामध्ये गळून गेली. डी, वृक्ष फार उंच होता. पहा, प्रश्न क्रमांक 4, अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले. ए, त्याची उंची. बी, झाडामधले लाल लाकूड. सी, सुईसारखी असणारी पाने. डी, तेथे राहणारे लाल पक्षी परिवार. प्रश्न क्रमांक 5, अरण्यातील हरणे दुखी का झाली. ए, हरणांना लपायला जागा नव्हती. बी, पक्ष्यांच्या आवाजाने त्यांचे कान किटले. सी, हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. डी, हरणांना रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येणार. पहा, आता आपण या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न पाहून घेतलेले. आता आपण त्या ठिकाणी उतारा पाहूया. चला तर पहा, आता आपल्याला हा उतारा क्रमांक 2017 मध्ये बोर्डाच्या पेपरला त्या ठिकाणी विचारलेला होता. आता पहा, उतारा वाचत असताना आपण काळजीपूर्वक उतारा वाचू. बऱ्याच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचलेला होता. आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो, कारण झाडामधले लाकूड लाल दिसते. मी येथे का आहे, रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू गेले नाही. माझे काम काय आहे, माझा काय उपयोग आहे, कुणीच उत्तर दिले नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखीन बरीच वर्षे उभा राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली, पण या वृक्षाला हिरव्या सुया होत्या. पाने नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता. त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत होता. इतक्या वर्षामध्ये शेकडो पक्षी परिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते. तो म्हणजे एक मोठे पक्ष्याचे हॉटेलच होता. सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधला पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडांच्या खोडावर आपल्या पाठी घासता यायच्या नाहीत. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानात त्रासदायक व्हायचे. पहा, आता आपण या ठिकाणी उतारा वाचलेला आहे. आता त्यानंतर आपण या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं पाहूयात. चला तर आता पहिला प्रश्न पाहू आपण. उतार्यात वर्णन आहे. पहा, या ठिकाणी उतार्यात वर्णन आहे. रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्त्वाची आहे. लोक रक्तचंदनाची झाडे
घरे बांधण्यासाठी कशी वापरतात याचे. पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुकी होते याचे. रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे. पहा आता आपण या ठिकाणी उतारा वाचलेला आहे. उतार्यात वर्णन आहे कशाचे. रक्तचंदनाच्या झाडे अरण्यातील दृष्टीने महत्वाची आहे. या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याला नीट व्यवस्थित गोल करायचे. प्रश्न क्रमांक दुसरा. गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते ते कोणते शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो. गमतीदार, रागीट, सुखी आणि दुखी. या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. चला तर आता आपण या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. पक्षी अतिशय आनंदी का होते. ए पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते. बी वृक्ष वर्षभर हिरवा होता. वृक्षाची पाने बर्फामध्ये गळून गेली. डी वृक्ष फार उंच होता. पक्षी आनंदी का होते, कारण त्यांना वर्षभर त्या ठिकाणी जो वृक्ष होता, ते जे झाड होतं हे त्या ठिकाणी वर्षभर काय राहायचं, हिरवगार राहायचं, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार. अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले. या ठिकाणी अरण्यातला जो विशाल वृक्ष होता, या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष का म्हटले. आता त्याची उंची, झाडामधले लाल लाकूड, सुईसारखी असणारी पाणी, तिथे राहणारे लाल पक्षी आणि परिवार. त्या ठिकाणी अरण्यामधला जो विशाल वृक्ष होता त्याला रक्तचंदन वृक्ष का म्हटले, कारण त्याच्या झाडामधला जो लाकूड होता हा काय होता, लाल होता. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण त्या ठिकाणी पाचवा प्रश्न पाहूयात. अरण्यातील हरणे दुखी का झाली. ए हरणांना लपायला जागा नव्हती. पक्ष्यांच्या आवाजांनी त्यांची काने टिपली. हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. हरणांच्या रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येणार. त्या ठिकाणी अरण्यात हरणे दुःखी का झाली, कारण त्या ठिकाणी पक्ष्यांच्या आवाजांनी त्यांचे कान त्या ठिकाणी किटले, म्हणजे पक्ष्याचा आवाज यामुळं त्या हरणा ज्या होत्या त्या ठिकाणी दुःखी झाल्या. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. चला तर आता या ठिकाणी आपला 17व्या क्रमांकाचा उतारा या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण त्या ठिकाणी 18व्या क्रमांक उतारा जो आहे आपला तो या ठिकाणी सुरुवातीला आपण त्याचे प्रश्न पाहूयात आणि नंतर आपण त्या ठिकाणी उतारा वाचूया. हा सुद्धा उतारा क्रमांक 2018 हा 2022च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता आपण त्या ठिकाणी उतारा क्रमांक 18चे प्रश्न पाहू. काही कुटुंबांनी मातीची रिकाम जागा तयार केली होती. टेबल, पर्याय क्रमांक टेबलनी खुर्च्या, फळेनी भाज्या, सी खेळणीनी भांड्या, डी पिगनी बँकनी चेंडू. प्रश्न क्रमांक 2. आम्हाला रिकाम जागा आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. नैसर्गिक, बी कृत्रिम, सी मूळ, डी वास्तव. प्रश्न क्रमांक 3. उतार्यात असेच शब्द रिकाम जागा आहेत क्रियापद, क्रियाविशेषण, विशेषण आणि समूहदर्शक. फरक शब्दाचा समानार्थी शब्द. रिकाम जागा आहे तफावत, मिश्रण, संभ्रम आणि अशुद्ध. 5वा प्रश्न या ठिकाणी सर्वांनी या शब्दाचा आशय असलेला पर्यायी रिकाम जागा आहे विशिष्ट, नेमका, प्रत्येकाने, काहींनी. या ठिकाणी आपण प्रश्न सुरुवातीला पाहिले. आता आपण त्या ठिकाणी उतारा क्रमांक 18वा पाहूया. चला तर एकदा एका गावात आम्ही गेलो होतो. तेथे अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होती.
तेथेच आम्हाला एका कुटुंबाने तयार केली कृत्रिम फळं आणि भाज्या आवडल्या. तेथे असेच उत्तम रंग आणि आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. इतके हुबेहूब की त्याच्यातनी खऱ्याखुऱ्यात फरक समजणे अवघड होते. सर्वांनी त्याची खूप तारीफ केली. पहा या ठिकाणी उतारा जो आहे हा अतिशय लहान उतारा आहे आणि आता या उतार्याचे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडू. पहा, काही कुटुंबांनी मातीची रिकाम जागा तयार केली होती. काय केली होती आताच आपण त्या ठिकाणी पाहिलं. फळे आणि भाज्या म्हणजे हुबेहूब त्या ठिकाणी खरे जसे फळं आणि भाज्या दिसतात असतात त्या स्वरूपात त्या ठिकाणी ते मातीची जी काम करणारी जी व्यक्ती होती त्यांनी त्या ठिकाणी बनवली होती. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. पहा दोन प्रश्न क्रमांक 2 पहा. आम्हाला रिकाम जागा आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. पहा, नैसर्गिक, कृत्रिम, मूळ आणि वास्तव. पाहता जे कृत्रिम आहे म्हणजे ज्या ठिकाणी जे मानवानं बनवलेले आहेत, या ठिकाणी जे फळं बनवले होते त्यातला फरक करणे काय झाले आम्हाला कठीण झाले. म्हणजे पर्याय क्रमांक बी, कारण ते मानवानं बनवलेले होते त्यामुळे ते कृत्रिम असतात. पहा या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पाहू. उतार्यात असेच शब्द रिकामी जागा आहे. क्रियापद, क्रियाविशेषण, विशेषण, समूहदर्शक. पहा या ठिकाणी उतार्यात असेच शब्द म्हणजे काय क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक बी. पहा आता प्रश्न क्रमांक 3 फरक शब्दाचा समानार्थी शब्द. पहा मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं प्रत्येक उतार्यामध्ये एक किंवा दोन समानार्थी शब्द असेल, समूह शब्द असेल किंवा विरुद्धार्थी शब्द असेल हे प्रत्येक उतार्यात त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत आणि विचारतात. म्हणून त्या ठिकाणी आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर घरी त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. पहा फरक शब्दाचा समानार्थी शब्द. आता फरक म्हणजे काय तफावत. फरक म्हणजे काय तफावत. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ए हे गोल करायचे. पहा 5व्या नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. पहा सर्वांनी या शब्दाचा आशय असलेला पर्याय रिकामी जागा आहे. विशिष्ट नेमका प्रत्येकाने काही. पहा सर्वांनी म्हणजे कसं प्रत्येकाने म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही नीट त्याला त्या ठिकाणी गोल व्यवस्थित करायचं आहे. पहा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.